मंडळी, मागे आपण सीएनजी गाडी नक्की घ्यावी का किंवा फायद्याची ठरते का याच्यावरती एक व्हिडिओ केलेला होता. 5 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. सर्वात पॉप्युलर व्हिडिओ ठरलाय चॅनलवरचा. आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी कॉमेंट करून मला फीडबॅक दिला की मी पण सीएनजी गाडी घेण्याचा विचार करत होतो, पण आता तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी माझा विचार चेंज केलेला आहे. आणि आज जसं सीएनजी गाड्या बरीच लोक प्रेफर करतात, तशाच ईव्हीज सुद्धा खूप लोक प्रेफर करतायत, इलेक्ट्रिक व्हेकल्स. आणि मग त्याच्यात सखोल अभ्यास नसल्यामुळे किंवा व्यवस्थित माहिती नसल्यामुळे अनेक लोकांचा तो निर्णय चुकू शकतो. पण सखोल माहिती आणि अभ्यास घेऊन जर तुम्ही तो निर्णय घेतलात तर तो तुमचा 100% बरोबरही ठरू शकतो. म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय की ईव्हीज नक्की घ्याव्या का आणि त्या फायद्याच्या ठरतात का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. तर पहिला प्रश्न असा आहे की ईव्हीज म्हणजे काय. तर ही खूप बेसिक माहिती मी तुम्हाला देणार आहे. ही ऑलरेडी तुम्हाला जर व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही हा सेक्शन स्किप करून ह्या टाइम स्टॅम्प पर्यंत जाऊ शकता, म्हणजे पुढचा टॉपिक तुम्हाला ऐकता येईल. तर बेसिकली ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंजिन किंवा इंटरनल कंबशन इंजिन हे लावलेलं नसतं. ह्याच्यामध्ये बॅटरी आणि मोटर असा सेटअप असतो. आणि बॅटरीची जी पॉवर आहे त्याच्यामुळे मोटर व्हील्सला डायरेक्टली ड्राईव्ह करते. याला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह असं म्हणतात. म्हणजे त्या मोटरचा जो स्पीड असतो तो अगदी सूक्ष्म रीतीने आपल्याला कंट्रोल करता येतो. जसं आपण एखाद्या इंजिनला ॲक्सिलरेटरनी त्याचं ॲक्सिलरेशन, त्याचा स्पीड, गिअर आणि इंजिनच्या मदतीने कंट्रोल करू शकतो, तसाच सेम अरेंजमेंट ह्याच्यामध्ये असते. त्यामुळे अतिशय स्मूथ आणि रिफाईंड असा एक्सपिरियन्स आपल्याला ईव्हीमध्ये मिळत असतो. आणि मोटर आणि बॅटरीचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे काय आहे की 0 RPM पासनं पॉवर आणि टॉर्क तुम्हाला मिळतो. म्हणजे एखाद्या मोटरचा जर पॉवर आउटपुट 55 किलोवॉटचा असेल फॉर एक्झाम्पल, तर तो एका ठराविक RPM ला येणार असतो, पण टॉर्क जो असतो तो 0 RPM पासून मिळतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्या असतात, कुठलीही असेल, ते 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर ती तुम्हाला नेहमी पेट्रोलपेक्षा खूप फास्ट आणि जलद रिस्पॉन्ड करणारी वाटेल. सो ही ईव्हीची बेसिक माहिती आहे. आता मंडळी, तुम्ही ईव्हीचा जर विचार नक्की करत असाल ॲज अ परचेस म्हणून, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राईस असते. म्हणजे किती किंमत आहे त्या गाडीची. आणि तुम्ही जर बघितलं तर आज कुठलीही ईव्ही जर तुम्ही घेतलीत तर ती तुम्हाला कमीत कमी त्याच्या जे पेट्रोल किंवा CNGची गाडी आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपयांनी महाग तुम्हाला जाणवेल. आणि मग तुम्हाला असा प्रश्न साहजिकच पडेल की एवढी जास्त किंमत देऊन आपला पैसा नक्की वसूल होणार आहे का. जसं गाडीची ओनरशिप कॉस्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 कंपोनंट्स येतात. एक म्हणजे गाडीची परचेस कॉस्ट, म्हणजे गाडी विकत घेण्यासाठी तुम्ही जी किंमत घेणार आहात ती किंमत. आणि नंतर ओनरशिप कॉस्ट, म्हणजे जेवढे वर्ष तुमच्याकडे ती गाडी असणार आहे त्याच्यावरती तुम्ही किती खर्च करणार आहात, ही टोटल किंमत जी आहे ती खरी तर त्या गाडीची किंमत आहे. म्हणजे आपण एखादी गाडी 10 लाखाची आहे म्हणलं तर 10 लाखाची गाडी घेऊन आपण घरीच जर ती ठेवून दिली, काही वापरलीच नाही, तर त्याचा काही उपयोगच नाही. आणि जेव्हा आपल्याला ती वापरायची असेल त्याच्यावरती पेट्रोल आहे, मेंटेनन्स आहे, ह्या सगळ्या कॉस्ट सुद्धा लोड असतात. त्याच्यामुळे गाडीची ओनरशिप कॉस्ट कॅल्क्युलेट करताना त्याची परचेस कॉस्ट प्लस रनिंग कॉस्ट किंवा अशी कॅल्क्युलेट करतात. आता ही जी इनिशियली तुम्ही 2-2.5 लाख रुपये देणार आहात वरती ईव्हीच्या, सॉरी पेट्रोलच्या, तर ते वर्थ आहेत का, ते वसूल होणार आहेत का, ह्याच्यासाठी आपण एक गणित मांडू. आणि ह्याच्यासाठी उदाहरण म्हणून आपण सर्वात पॉप्युलर गाडी ईव्ही गाडी घेणार आहोत आणि ती म्हणजे टाटा नेक्सॉन. तर टाटा नेक्सॉनची जी ईव्हीची रेंज आहे ती क्रिएटिव्ह प्लस व्हेरियंटपासून सुरुवात करते. आणि त्याची कम्पेरेबल पेट्रोल व्हर्जन हे प्युअर प्लस AMT घेतले, म्हणजे ऑटोमॅटिक घेतलेलं आहे. कारण ऑब्व्हियसली मॅन्युअल नेक्सॉन ईव्हीशी कम्पेअर नाही होऊ शकत, कारण ईव्हीमध्ये गिअर सिस्टीम नसते. सो आपण दोन्हीकडे ऑटोमॅटिकच कन्सिडर केलेलं आहे. सो आता तुम्ही हे टेबल तुमच्या समोर बघू शकता. त्याच्यात पहिला कॉलम जो आहे तो म्हणजे पर किलोमीटर रनिंग कॉस्ट आपण धरलेली आहे दोन्हीची. तर आता ह्याचं कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला मी समजावत बसत नाही. साधारण गाडीचा ॲव्हरेज किती मिळणार आहे आणि पेट्रोल कॉस्ट वगैरे हे सगळं कन्सिडर करून नेक्सॉनची जी रनिंग कॉस्ट येते ती पर किलोमीटर 10 रुपये येते. आणि ईव्हीची जी रनिंग कॉस्ट येते ती 3 रुपये येते. आता ही सुद्धा 3 रुपयाची मी पकडलेली आहे. ती गाडी जर तुम्ही पूर्णपणे बाहेरच्या चार्जर्सवरती चार्ज केली तर ती पकडलेली आहे. म्हणजे जर तुम्ही होम चार्जिंग केलं तर ती अजून कमी येईल.
साधारण 1.5 ते 2 रुपये फक्त कॉस्ट येते, तुम्ही कुठल्या शहरात राहताय ह्याच्याप्रमाणे. पण आपण हायर साईडला कन्सिडर केले, 3 रुपये कन्सिडर केले. आता दुसऱ्या कॉलममध्ये आपण वर्षाचं रनिंग कन्सिडर केलंय. 15,000 किलोमीटर तुमची गाडी वर्षाला चालणार आहे. सो तुमची एका वर्षाची जी कॉस्ट आहे ती तुम्ही इथे बघू शकता, पेट्रोलमध्ये किती आहे आणि तीच ईव्हीमध्ये किती आहे हे बघू शकता. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कॉस्ट जी तुम्हाला वर्षाला येणार आहे ती असणार आहे मेंटेनन्सची. तर आता पेट्रोलमध्ये मेंटेनन्स नॉर्मली नेक्सॉन जर कन्सिडर केली तर 10 ते 12,000 रुपयाचं तुमचं मेंटेनन्सचा खर्च आहे. पण ईव्हीला तेवढे मेकॅनिकल कंपोनंट्स नसल्यामुळे त्याचा मेंटेनन्सचा खर्च मात्र 5,000 रुपये मॅक्सिमम येतो, त्याच्यापेक्षा कमीच येईल तुम्हाला पर इयर. सो ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर तुम्ही टेबलमध्ये व्हॅल्यूज पण सगळ्या बघू शकता. तर ॲट द एंड ऑफ द डे जवळपास तुम्ही जेव्हा 8 वर्ष ती वापरता, आता 8 वर्ष सुद्धा काय आहे तर ह्याचंही मी पुढे बॅटरीबद्दल जेव्हा बोलीन डिटेलमध्ये तेव्हा तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल माहिती देईनच. पण नॉर्मली 8 वर्ष कुठलीही कंपनी बॅटरी वॉरंटी देते. म्हणजे प्रोव्हायडेड बॅटरीची वॉरंटी संपल्यानंतर तुम्ही गाडी विकूनच टाकलीत ईव्ही गाडी, म्हणून आपण 8 वर्ष कन्सिडर केले. तर 8 वर्ष जर तुम्ही दोन्ही गाड्या वापरलात तर तुम्हाला किती नेट सेव्हिंग किती मिळतं ऑन पेपर, तर ते जवळपास 7.5 लाखाच्या आसपास इतकं सेव्हिंग तुमचं होतं ओनरशिप कॉस्टमध्ये. म्हणजे जरी आणि हे आपण त्यातलं इनिशियल प्राइस डिफरन्स जो आहे, म्हणजे ईव्हीला तुम्ही साधारण 1,85,000 वरती देणार आहात, साधारण 2 लाख रुपये वरती देणार आहात पेट्रोलपेक्षा. पण ते कन्सिडर करून सुद्धा आपण 7 लाख जवळपास वाचवू शकतो 8 वर्षामध्ये, असं गणित आपल्याला पेपरवरती दिसतंय. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वसूल होईल का नाही ते माहिती नाही. कदाचित एवढा मोठा तुमचा हे नसेल, प्रॅक्टिकल काही गोष्टी असतात ज्या ऑन पेपर कन्सिडर नाही करतायत. पण ते मला एवढंच सांगायचं की 3 ते 4 वर्षात तुमचा जो इनिशियल प्राइस डिफरन्स आहे तो डेफिनेटली वसूल होतो 100%. आता हे सगळं प्राइस कॅल्क्युलेशन बघून जर तुम्ही ठरवलेलंच असेल, इमिजिएटली निर्णय घेतलेला असेल की नाही आता पेट्रोल डिझेल वगैरे काही नाही, आता सरळ ईव्हीच मी घेणार आहे कारण खूपच मोठं सेव्हिंग होणार आहे, तर हा मुद्दा तुम्हाला डेफिनेटली विचार करायला लावेल ह्या निर्णयाबद्दल. आता ईव्हीच्या संदर्भातला हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हायवेजवरती किंवा हायवेज म्हणण्यापेक्षा स्पेसिफिकली लॉंग ट्रॅव्हलसाठी, लॉंग डिस्टन्स जर्नीसाठी ईव्हीची काय प्रॅक्टिकॅलिटी आहे, खरंच त्या प्रॅक्टिकल आहेत का? तर ह्याचं सोपं उत्तर म्हणजे नाही असंच आहे. कारण आज भारतामध्ये 25 लाखाच्या आतल्या जेवढ्या ईव्हीज तुम्ही बघाल तर कुठल्याही ईव्हीला साधारण 250 ते 270च्या वरती रेंज तुम्हाला हायवेला मिळत नाही. आणि ह्याला अनेक कारणं आहेत. आता जसं पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत आपण नॉर्मली म्हणतो की सिटीमध्ये कमी ॲव्हरेज देते गाडी आणि हायवेवरती जास्त ॲव्हरेज देते. पण ईव्हीच्या बाबतीत मित्रांनो मात्र हे पूर्णपणे उलटं गणित आहे. सिटीमध्ये एका चार्जमध्ये जर तुमची गाडी 200 किलोमीटर जाणार असेल तर हायवेवरती तीच गाडी 170 किंवा 180 किलोमीटर जाते, कारण तुम्ही कंटिन्युअस पॉवर इनपुट देत असता बॅटरीकडनं. बॅटरीला रिजनरेशन होऊन चार्ज व्हायला मध्ये मध्ये वेळ मिळत नाही. सो 25 लाखाच्या आतली कुठलीही तुम्ही ईव्ही घेतलीत तर तुम्हाला रिअल रेंज जी आहे ती 250 ते 270च मिळणार आहे. सो प्रॅक्टिकली राऊंड ट्रिप सुद्धा एका चार्जमध्ये बऱ्याचदा पॉसिबल तुम्हाला होणार नाही. म्हणजे साधं पुण्यावरनं मुंबईला जाऊन परत एका चार्जमध्ये परत येता येईलच असं तुम्ही सांगू शकत नाही, कारण वाटेमध्ये ट्रॅफिक लागतं. अगदी डिस्टन्स वाईज तुमचं ते बसत असेल, म्हणजे मुंबई पुणे साधारण आपण बघू 150 किलोमीटर आहे, तरी सुद्धा ते बसणारच नाही. अगदी 300ची जरी तुम्हाला रेंज मिळाली तरी कट टू कट बसेल. पण त्याच्यामध्ये आपण ट्रॅफिक जॅम्स कन्सिडर केलेले नाहीत, सिग्नलचा वेट टाईम कन्सिडर केलेला नाही, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. सो दुसऱ्या जवळच्या शहरात जाऊन सुद्धा एका चार्जवरती तुम्ही परत येऊ शकणार नाही. किंवा एखादा मोठा जर्नी जर तुम्ही प्लॅन करत असाल, म्हणजे पुण्यावरनं सपोज गोव्याला जायचंय किंवा कोकणात कुठेतरी जायचंय, तर मध्ये तुम्हाला 1-2 तासाचा तरी चार्जिंगचा वेळ कन्सिडर करावा लागेल. परत त्याच्यामध्ये असं आहे की पब्लिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे पब्लिक चार्जेस असतात ते कधी कधी चालू नसतात किंवा ते ऑक्युपाईड असू शकतात. म्हणजे आता 2 स्लॉट्सचाच जर चार्जर असेल आणि दोन्हीकडे जर गाड्या चार्जिंगला लागलेल्या असतील तर त्या गाड्या चार्ज होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. तो व्हेकंट आहे का नाही हे आधी प्रत्येक वेळेला कळत सुद्धा नाही. म्हणजे बऱ्याचशा आता टेक्नॉलॉजी आहेत, तुम्हाला मोबाईलवरती सगळ्या बुक सुद्धा करता येतो चार्जर वगैरे वगैरे. पण इतकं ते जेवढं ऑन पेपर व्यवस्थित तुम्हाला वाचल्यावरती वाटतं तेवढं ॲक्च्युली प्रॅक्टिकली ते तसं नसतं. बऱ्याचशा अडचणी तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये चार्जिंग करता येतात आणि हे तुम्ही कुठल्याही ईव्हीच्या ओनरशी हे करू शकता, विचारू शकता. मी अनेक लोकांशी हे बोलून सांगतोय तुम्हाला. सो प्रॅक्टिकली हायवे युजेससाठी अजूनही ईव्हीज व्यवस्थित नाही आहेत.
हां, आता 25 लाखाच्या वरच्या काही ज्या एकदम हाय एंड लक्झरी ईव्हीज आहेत, त्यांना सिंगल चार्जमध्ये प्रॅक्टिकली 350 ची रेंज वगैरे मिळते. पण तुम्ही 30, 35, 40 लाख जर घालणार असाल, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक वेगळे ऑप्शन्स ओपन होतात ईव्ही सोडून. म्हणजे आता तुम्हाला अगदीच जर काहीतरी वेगळंपणच जर करायचं असेल आणि तुमच्याकडे खूप मोठे पैसे असतील, तरच तुम्ही त्या कन्सिडर कराल गाड्या. पण नॉर्मल बायर जे आहेत ते इतक्या वरच्या ईव्हीज कन्सिडर करणार नाहीत. नॉर्मली आपण 15 ते 20 लाखापर्यंतच ईव्हीज बघणार आहोत. आता हाच पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ईव्हीज बद्दल, की चार्जिंग हे तर बेसिक नेसेसिटी आहे. म्हणजे गाडीत जसं आपण पेट्रोल किंवा डिझेल भरतो तसं ईव्हीज चार्ज करावं लागतं. सो तुमच्याकडे असं पार्किंग पाहिजे की जिकडे तुम्हाला वॉल माउंटेड चार्जर लावता येईल. म्हणजे तुमचं प्रायव्हेट कव्हर्ड पार्किंग पाहिजे. म्हणजे बिल्डरने ऑलरेडी तुमच्या फ्लॅटला किंवा तुमचा बंगला वगैरे असेल तिकडे व्यवस्थित आतमध्ये पार्किंगची सोय पाहिजे, जिकडे वॉल माउंटेड चार्जर तुम्हाला देता येईल. तरच प्रॅक्टिकली ईव्ही घेण्यात अर्थ आहे. जर तुम्ही रेंटवरती राहत असाल, तुमचं जर किंवा बाहेर गाडी लावायला लागत असेल, कव्हर्ड पार्किंग नाही आहे, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला चार्जिंगही करणं खूप डिफिकल्ट जाईल. आणि अनलेस अँड अंटिल तुम्ही होम चार्जिंग करताय ईव्हीचं, तेव्हाच ती फायदेशीर ठरते. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही पब्लिक चार्जर्सवरती अवलंबून राहू शकत नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला गाडी घरीच चार्ज करून कुठेही घेऊन जाणं हे त्याच्यातलं सोल्युशन असतं. सो तुमच्याकडे जर बेसिकली चांगली होम चार्जिंगची सोय असेल तरच तुम्ही ईव्ही कन्सिडर करा, अदरवाईज अजिबात ईव्ही कन्सिडर करू नका. तर ह्या मुद्द्यावरती तर खूप लोक डिटेलमध्ये अभ्यास करत असतील, आणि तो म्हणजे बॅटरी लाईफ काय असते ईव्हीची. तर तुम्हाला कदाचित ऐकून वाचून माहितीच असेल की कुठल्याही इलेक्ट्रिक गाडीची 60% जी किंमत असते ती फक्त त्या बॅटरीची असते. बाकी 40% मग बॉडी, सीट्स वगैरे सगळं बाकी सगळं जे काय असते ते फक्त त्या 40% येतं. 60% ईव्हीची कॉस्ट ही बॅटरीमध्ये असते. सो तुम्हाला जर बॅटरीमध्येच जर काही प्रॉब्लेम्स यायला लागले तर ती गाडीच जवळपास निकामी झाल्यासारखी ती गोष्ट आहे. कारण 60% कॉस्ट तर त्याचीच आहे. म्हणूनच मित्रांनो, कुठलेही मॅन्युफॅक्चरर जे आहेत आज ईव्हीचे, ते कमीत कमी 8 वर्षाची तरी वॉरंटी देतात बॅटरीवरती, जी रिप्लेसमेंट वॉरंटी असते. म्हणजे बॅटरीमध्ये कुठलाही मेजर फेल्युअर झाला किंवा कुठलाही मेजर प्रॉब्लेम आला, मायनर सुद्धा अगदी प्रॉब्लेम्स आला, तर ते बरेचसे प्रॉब्लेम, म्हणजे 90% प्रॉब्लेम्स बॅटरीमधले कव्हर झालेले असतात, एक्सेप्ट फॉर द फिजिकल डॅमेज टू द बॅटरी. म्हणजे त्या ॲक्सिडेंटमध्ये जर बॅटरी डॅमेज झाली तर त्या केसमध्ये फक्त प्रत्येक वेळेला ती रिप्लेसमेंट होत नाही. ते इन्शुरन्समध्ये कव्हर्ड असतं, कारण ईव्हीच्या इन्शुरन्समध्ये बॅटरीसुद्धा कव्हर्ड असते. मग कंपनीकडनं वॉरंटीमध्ये ती मिळणार नाही. पण अदरवाईज कुठलाही जर टेक्निकल प्रॉब्लेम जर बॅटरीला आला तर 8 वर्षामध्ये कंपनी पूर्णपणे ती बॅटरी रिप्लेस करून देते फ्री ऑफ कॉस्ट. 8 वर्षानंतर मात्र जर प्रॉब्लेम आला बॅटरीला तर तुमच्या खर्चाने तुम्हाला ती रिप्लेस करावी लागेल. मग आज जर तुम्ही 10 लाखाची ईव्ही घेतलेली असतील आणि जर 8 वर्ष तुम्ही वापरून 8 वर्षांनी काही प्रॉब्लेम आला तर कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये तुम्हाला तेव्हा मोजावे लागतील बॅटरी घेण्यासाठी. दुसरी गोष्ट, याच्यात अजून एक धोका असा असतो की ही टेक्नॉलॉजी जी सगळी आहे ही सतत इव्हॉल्व्ह होत चालली आहे. म्हणजे आत्ता लिथियम आयन बॅटरीज आहेत, त्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. पुढे भविष्यात 5-6 वर्षांनी लिथियम आयन पूर्ण फेज आउटच झाल्या, त्या बॅटऱ्याच मिळेनाशा झाल्या. आणि मग जर तुमच्या बॅटरीला काही प्रॉब्लेम आला तर ते कंपोनंट, सेल्स, बॅटरीज मिळणं सुद्धा अवघड होईल. सो ही एक त्याच्यामध्ये डेफिनेटली रिस्क आहे. आता तुम्ही जसं आपण मोबाईलची बॅटरी आहे, ती सेम मोबाईलची बॅटरीच गाडीत लावलेली आहे. सो चार्जिंग सायकल्स तुम्ही जेवढी जास्त करता तेवढी त्या बॅटरीची एफिशियन्सी हळूहळू ओव्हर द टाईम उतरत जात असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दरवर्षी 1 ते 3% बॅटरीची एफिशियन्सी कुठल्याही ईव्हीची उतरते. म्हणजे 100% चार्ज गाडी केल्यानंतर जर तुमची गाडी 100 किलोमीटर जात असेल तर एका वर्षांनी 3% कमी, म्हणजे 97 किलोमीटर्स ती जाणार आहे. म्हणजे हे रिअल वर्ल्डमध्ये 3% ट्रान्सलेट होत नाही. तुम्ही 6%च पकडायला पाहिजे. 5 ते 6% ॲक्च्युली रेंज कमी होते. म्हणजे 100ची 95 होईल, मग 95वरती परत 5% कमी होईल दुसऱ्या वर्षी, मग तिसऱ्या वर्षी त्याच्यावरती अजून 5% कमी होईल. म्हणजे अशी साधारण 8 वर्ष गाडी वापरल्यानंतर नेट एक साधारण तुम्ही बघू शकता 15 ते 20% तुमची रेंज ही कमी होईल. म्हणजे पहिल्या वर्षी जर 100 किलोमीटर जात असेल गाडी तर 8व्या वर्षापर्यंत ती साधारण 170 ते 180 किलोमीटर 100% चार्जमध्ये जाणार आहे. ऑफकोर्स आता ही एफिशियन्सी जी आहे ती 1% उतरणार आहे का 3% उतरणार आहे, हे तुम्ही बॅटरी कशा योग्य पद्धतीने चार्ज करता का नाही
किंवा अनेक सॉफ्टवेअर अपडेट्ससुद्धा कंपन्यांकडनं बॅटरीच्या संदर्भातली येत असतात. त्याला BMS असं म्हणतात, बॅटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. त्याच्यामधल्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहे, कारण EVज कुठली EV तुम्ही घेतली तर टेक्नॉलॉजिकली या गाड्या खूप ॲडव्हान्स्ड आहेत, म्हणजे जवळपास त्या कॉम्प्युटर असल्यासारख्याच आहेत. सो इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्याला असते वगैरे वगैरे. सो मग त्याच्यामध्ये BMS कंपनीने जर अपडेट केलं तर ती एफिशियन्सी जास्त काळ टिकू शकते. म्हणजे अगदी एवढे 3-4% प्रत्येक वर्षी होईलच असं सुद्धा नाही, पण कमी होणार आहे एवढं तर नक्की आहे. आता लॉंग टर्म ओनरशिपचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही रिसेलचा नक्कीच विचार कराल. आणि हा तर एक खूपच मोठा ग्रे एरिया आहे EVच्या बाबतीतला. कारण आजच्या ज्या EVज आत्ता आपण रस्त्यावरती बघतोय ह्या तितक्या जुन्याच नाही आहेत की त्याच्या रिसेलबद्दल अगदी 100% आपल्याला सांगता येईल की किती व्हॅल्यू मिळणार आहे. पण साधारण आता ज्या 4-5 वर्ष जुन्या EVज जर आपण बघितल्या त्याला काय रिसेलची किंमत आहे हे जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की रिसेलमध्ये EVजचा खूप पटापट त्याची किंमत कमी होते. म्हणजे साधारण वर्षाला 1 लाख रुपये त्याची किंमत तुम्हाला कमी झालेली दिसेल. म्हणजे तुम्ही Cars24 वरती किंवा बाकी काही जे युज्ड कार प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती जाऊन गुगलवरती सर्च करू शकता. म्हणजे गाडीची ओरिजिनल किंमत तुम्हाला जर माहिती झाली तर तुम्हाला आरामात हे होईल. मी काही डीलर्सशी या संदर्भात बोललेलो आहे, यूज कार डीलर्सशी, की जे EVजमध्ये डील करतात. सो त्यांच्या मते साधारण वर्षाला 50,000 ते 1 लाख रुपये त्याचे दरवर्षी कमी होत जातात. म्हणजे सो रिसेल व्हॅल्यूची फार अपेक्षा तुम्हाला EVजकडनं ठेवता येणार नाही. फक्त याच्यात एवढाच एक मुद्दा तुम्ही कन्सिडर करू शकता की ती गाडी कदाचित कधी तुम्हाला सेल करायला लागणार पण नाही. कारण जसं पेट्रोल डिझेल ही 15 वर्षांनी गाडी तुमची रजिस्टर करावी लागते आणि त्याच्यानंतर त्याची रिसेल व्हॅल्यू जवळपास संपलेली असते. EVला असा कुठलाच नियम नाही आहे. म्हणजे 15 वर्षानंतर सुद्धा तुम्ही वापरू शकता, कारण त्याला एन्व्हायरमेंटल काही डॅमेजच नाही. म्हणजे ते धूरच सोडत नसल्यामुळे एमिशनचा काही तिथे संबंधच येत नाही. पण लॉंग स्टोरी शॉर्ट जर तुम्हाला सांगायचं असेल तर रिसेल व्हॅल्यू ही EVचा खूप मोठा वीक पॉईंट आहे. आणि ते नक्की किती मोठा वीक पॉईंट आहे हे येत्या 3-4 वर्षातच कळणार आहे, आत्ता कळणार नाहीये. आता फायनल कन्क्लुजन किंवा एक फायनल सल्ला जर या संदर्भात द्यायचा असेल की EV गाडी घ्यावी का नाही, तर ह्याच्यामध्ये मी डेफिनेटली तुम्हाला सांगेन की जर तुमचं 80% वरती रनिंग जर सिटीमध्येच असेल आणि ठराविक रनिंग जर तुमचं असेल, म्हणजे होम टू ऑफिस, ऑफिस टू होम, आणि ते साधारण 10 किलोमीटर 12 किलोमीटर एकदम पीक ट्रॅफिकमध्ये तुम्ही चालवताय गाडी आणि हे डे इन डे आउट तुमचं आहे, तर त्याच्यासाठी EV सारखा दुसरा चांगला पर्याय नाही. म्हणजे सिटी ड्रायव्हिंगसाठी EVज आर द बेस्ट. याच्यामध्ये सामान्य बायर्सला मी हेही एक सल्ला देईन की 15 लाखाच्या आतलीच EV घ्या. मग त्याच्यामध्ये कुठल्या EV येतात तर टाटा टियागो EV, टिगॉर EV, त्याच्यानंतर कॉमेट EV किंवा फार फार तर तुम्ही नेक्सॉन EV पर्यंत जाऊ शकता. त्याच्यावरच्या MG ZS EV वगैरे तुम्ही कन्सिडर करा, पण जी काय तुम्ही वरची किंमत मोजणार आहात ती फायनली तुम्हाला फक्त सिटीमध्येच चालवायला त्याचा उपयोग होणार आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही अगदी 40-45 लाखाच्या वरच्या ज्या लक्झरी EVज आहेत की ज्याला मी मगाशी म्हटलं की साधारण 350 किलोमीटरची ॲक्च्युअल रेंज मिळते, तर त्या तुम्ही घेतल्यात तर गोष्ट वेगळी, पण नॉर्मल बायर्स त्या हे घेत नाहीत. सो मी ह्या 4-5 ज्या गाड्या आहेत त्याच मी EVजमध्ये सजेस्ट करीन, जर तुमचा 80% यूज तेही सिटीमध्ये असेल तर. हायवे ट्रिप्स तुम्ही डेफिनेटली करू शकता, जवळच्या गावांमध्ये तुम्ही जाऊन येऊ शकता, पण मग तुम्हाला त्या केसमध्ये प्लॅनिंग करावं लागेल. जिकडे तुम्ही जाणार आहात तिकडे तुम्हाला हॉल्ट घ्यावा लागेल चार्जिंगसाठी. तसं जरी तुमचं काही असेल, बाबा आता मला फ्रिक्वेंटली एखाद्या गावाला जावं लागतंय कामासाठी, म्हणजे आठवड्यातनं एकदा मला मुंबईला जावंच लागतंय आणि मग जिथे मी जेव्हा मुंबईला जाणार आहे तेव्हा मला व्यवस्थित गाडी चार्ज करायचं तिथे सोय आहे, तर मग त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही ॲज रनिंग कॉस्ट कमी ठेवण्यासाठी ह्याचा वापर करू शकता. आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जर तुम्ही EVचा म्हणालात तर ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स हा खूपच चांगला आहे ॲज कम्पेअर टू एनी पेट्रोल किंवा डिझेल कार. कारण इतका त्याचा स्मूथनेस असतो, त्याला आवाज काही नसतो, पॉवर अतिशय फास्ट तुम्हाला मिळते आणि लिनियर मिळते. म्हणजे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स EVचा चांगला आहे का तर डेफिनेटली चांगला आहे. पण प्रॅक्टिकली त्या EVज तुम्हाला कुठे वापरता येतात तर फक्त सिटीमध्ये वापरता येतात. आणि ॲज अ सेकंड कार म्हणून, सिटी कार म्हणून तुम्ही डेफिनेटली EVचा विचार करू शकता जर तुमच्याकडे एखादी चांगली प्रायमरी पेट्रोल किंवा डिझेल कार आहे जी तुम्ही लॉंग डिस्टन्स रनिंगसाठी वापरणार आहात. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा विषय थोडासा वेगळा होता, हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. EVच्या संदर्भातले अजूनही काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारा. ह्या व्हिडिओला एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ.
धन्यवाद.